कोणतं कोणतं कोण मॉडर्न रोहित शर्मा अरे वो है ना वो ते बुलविनचा सगळा पंजा असतो तसा पंजा टाका ना एक साईडला बुलवरीनचा बाप रे स्पेलिंग टाक एवढं स्पेलिंग पाठवलं बाप्पा गोऱ्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर. आशा आहे तुम्ही माझा मागचा व्लॉग बघितला असेल आणि तुम्हाला आवडला देखील असेल. जर बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जरूर बघा व्लॉग. आज आम्ही ऑफिसमध्ये आहोत, थोडं ऑफिसचं काम वगैरे. हे माझे ऑफिसमधले मित्र निशिकांत मोरे. थोडासा वेळ काढून साईडला येऊन ब्लॉग करतोय. संध्याकाळी भाईच्या ऑफिसवर जाणार आहेत. आपली जी हिमालयन आहे त्याच्या पॅनियरला स्टिकरिंग करायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला डिझाईन्स वगैरे बनवायचे आहेत. थोडे डिझाईन आम्ही फायनल केले आहेत, पण थोडं त्याचं साईज आणि हे सगळं बघायचं आहे की कसं असणार, काय असणार. त्याच्यात थोडी आम्हाला पुढच्या राईडची पण एकदा मीटिंग करायची आहे, तर त्यासाठी मी युनिटवर जाणार आहे संध्याकाळी. फायनली भाईच्या ऑफिसवर आलो आहे. मगाशीच यायचं होतं, पण ट्रॅफिकनी थोडा उशीर झाला. भाई खाली कामात बिझी आहे. तर आजी मगाशी बोललो की आपल्या पॅनियरवर डिझाईन बनवायच्या होत्या, की थोडंसं स्टिकर वगैरे. आमचं असं प्लॅन चालू आहे की पुढच्या राईडच्या आधी. तर डिझायनिंगचं काम तर PCवर चालू आहे. हे आपले सागर, द बेस्ट डिझायनर. आपली डिझाईन दाखव प्लीज, जी आता आपण तयार केलेले थोडे डिझाईन्स आहे. हे असं काहीतरी आम्ही विचार करतोय, तर बघूया कसं जातो. तुमचा व्लॉग कधी येणार आहे, नवीन व्लॉग? माझा ब्लॉगचं थोडंसं प्रोसेस ही वेगळी आहे. थोडा ब्लॉग हा वेगळ्या पद्धतीने यायचा प्रयत्न करतोय पहिल्यांदा आज. तर तो आज रेकॉर्ड होईल, एडिट होईल आणि उद्या सकाळी 9 वाजून लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनवर. गेले 1.5 तास झाले मी आणि सागर इथे डिझायनिंगलाच बसलो आहे. एवढ्या डिझाईन आवडतात आहे, एवढा आम्ही फायनल करतोय. पण जे मनासारखं असतं ना, आवडणं एक आणि एक मनासारखं भेटणे, ते मनासारखं हवं ते आम्हाला सापडत नाही आहे. पण आम्ही आज घरी जायच्या आधी डिझाईन करूनच जाणार. काय सागर? करावं लागणार, त्याशिवाय हलायचं नाही असा निर्णय आपण घेतोय. पाहूया होतंय काय. नाश्ता वगैरे मागवलेला आहे. आता थोडेसे फ्यूल अप होतो आणि मग पुन्हा एकदा डिझायनिंगला लागतो. विसरलो. कसा दिसतो? 2 दात आहे, 2 पाय आहे, 2 हात. अरे भाई, प्रत्येक प्राण्याला दात असतातच ना. कसा दिसतो तो? तर इकडे एक ॲनिमल टाकायचा आहे. ते बुलविनचा सगळा पंजा असतो तसा पंजा टाका ना एक साईडला बुलवरीनचा. बाप रे स्पेलिंग टाक एवढं स्पेलिंग पाठवलं. साहेबांनी ऑर्डर केलेले आहे काय रे? छोले समोसे. गुरुकृपाचे छोले समोसे. तो पण मेहरबान कदरदान आहे आमच्यावरती. सगळं हा, एक एक्स्ट्रा दिले सर्व. The next day. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आज आलो आहे चेंबूरला. आपले मित्र द अभिषेक गराटे व्लॉग्स यांनी नवीन मोमोचा स्टॉल उघडलेला आहे. हे आपले अभिषेक गराटे. नमस्कार सगळ्यांचं, आपलं अलेशाज मोमोज कॉर्नरमध्ये स्वागत आहे. या सर्वांनी मोमोज खायला. मेनू कार्ड दाखव. मेन्यू खा आपला मेन्यू. तर इकडे असे सुंदर सुंदर मोमोज आहेत. व्हेज आणि नॉनव्हेजचं कॉम्बिनेशन असणार आहेत. फ्राईड मोमो, स्टीम मोमो. यांची एक स्पेशालिटी आहे की यांच्याकडे व्हेजसाठी वेगळं सेक्शन आहे आणि नॉनव्हेजसाठी वेगळं सेक्शन आहे. हे व्हेज स्टीमर, व्हेज फ्रायर. हे नॉनव्हेज स्टीमर, नॉनव्हेज फ्रायर. सगळं वेगळं. आणि कपडे हे पण वेगळं, कपडे पण वेगळे, सर्व चटणीचे बाउल हे पण वेगळे, सर्व टोटल कपडे पण वेगळे. म्हणजे जर तुम्ही व्हेज असाल आणि तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल की ते जे एकाच भांड्यात बनतं, तर ते तुम्हाला इथे भेटणार नाही. लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जरूर भेटेल. हे सौरभ जी है, सौरभ जी. आणि दुसरा साहिल जी. और सागर जी भी. सागर तिकडे उभा आहे. तरी असं सुंदर असं सेटअप आहे. जरूर या मित्रांनो इथे.
ह्याला अर्धा पाऊण तास झाला, भाईसाठी थांबलो आहे, तो काय अजून आलेला नाही आहे. तर आम्ही आता फायनली ऑर्डर करतो. तर ऑर्डर द्यायच्या आधी जरा 1-2 मिनटं तुम्हाला आम्ही सागर सरांना भेटवतो. सागर सर हे माझ्या आधी आले आहेत. काय वाटतं आपल्या मित्रांनी नवीन स्टॉल उघडला आहे? खूप आनंद वाटतंय की आपले जमिनीपासून वरती जाणारे पोरं आपली स्वतःचा धंदा चालू करताय. आणि खूप आनंद वाटतो. बाईच्या ओपनिंगला आलो होतो, सिनेमॅटिक वगैरे घेतलं बाईसाठी. ते व्लॉगमध्ये टाकू आम्ही. बरं वाटतं. काय ऑर्डर करूया? काय खाऊया साहेब? भाईसाठी तर थांबलेलो पाऊण तास त्याला, भाई काय येत नाही. तर आता आम्ही काहीतरी ऑर्डर करतो. तर तुम्ही सजेस्ट करा आपल्या इथे काय स्पेशल आहे. ते तर झालं. आपण मी काय बोलतो, व्हेज की नॉनव्हेज? मी नॉनव्हेज. फ्रायडे आहे आज. चिकन चिकन चीज फ्राय. चिकन चीज तुला चालेल? तर आम्ही ट्राय करणार आहे चिकन चीज मोमोज. आहे, पण एका व्यक्तीची ओळख करून द्यायची राहिली आहे. हा, आमच्या मालकीन अलेशाज मोमोजची मालकीन अलेशाजी. इतके सुंदर आहे इकडचे मोमोज की आम्हाला राहत नाही, आम्ही ऑर्डरवर ऑर्डर देतोय. ही आमची 3री प्लेट आहे आणि अजून एक 4थी प्लेट बनते आहे तिथे. ती बनली की जरा एक तुम्हाला दाखवतो. हे आहे चिकन पेरी पेरी फ्राईड मोमोज आणि ते येतात आहे चिकन गार्लिक स्टीम्ड मोमो. तर बघूया झाले आहेत बहुतेक. चाट मसाला चाट मसाला हवाय साहेबांना. दादा थोडा चाट मसाला टाकतो का? आलाय चाट मसाला सुंदर असा. आणि ते आहे साहेब घ्या. ओ थांबा साहेब थांबा. पडलो. ठीक आहे चाट मसाला. चाट मसाला इथं काय काय म्हणतात? अरे कहे ना क्या चाहते हो. काय म्हणतात त्याला? चाट मसाला आपलं अनिवार्य. आपल्या मनातला शब्द. आपल्या मनातला शब्द अनिवार्य. गरम गरम खाल्लेला आहे. कसं आहे? टेस्टी आहे. हे आहेत चिकन पेरी पेरी फ्राईड मोमोज आणि दुसरे हे आपले आलेले आहेत चिकन गार्लिक स्टीम्ड मोमो. चाट मसाला पण टाकून आणलेला आहे प्रतीक साहेबांनी. हे आपले विघ्नेश जी, आदित्यजी आलेले आहेत अभिषेकच्या स्टॉलवर. काय आठवतोय परत? अरे हा परत विसरला. विसर बोळे. त्याला गोप्रोची बॅटरी हवी. मला 9ची पाहिजे, माझ्याकडे 8 आहे. आदित्याची आठवलं मला. तुम्ही ही सवय कधी तोडणार? ही सवय नाही. कला तर रात्रीचे 11:58 झालेले आहेत. फायनली आपण घरी आलेलो आहोत. आजचा खूप दमवणारा दिवस होता. आपण ऑफिसनंतर डायरेक्ट अभिषेकच्या स्टॉलवर गेलो. त्यांनी चेंबूरला जे मोमोचं स्टॉल टाकलं आहे जे तुम्ही आधीच्या फुटेजमध्ये पाहिलं आहे, तर तिकडे सगळे भेटले, मजा मस्ती केली. त्यासोबत अजून एक सांगेन की जे आधीच्या या व्लॉगमध्ये मी जे आधी बोललो की आपण आपल्या हिमालयनसाठी स्टिकरिंगचं डिझाईन्स वगैरे करतो आहे, तर ते डिझाईन तर फायनल झाली आहे, ती प्रिंटला गेलेली आहे. तर तुम्हाला ते येणाऱ्या व्लॉगमध्ये तर दिसेलच ती काय डिझाईन आहे, कशी असणार आहे, काय असणार. तोपर्यंत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.